श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. नांदेड जिल्ह्यातल्या 10 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी 74.75% मतदान, आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव आणि माता बाल संगोपन, कुटुंब कल्याण आणि नियमित लसीकरण कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती. नांदेड जिल्ह्यातल्या 10 नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी 74.75% मतदान झालं. सर्वाधिक 81.80% मतदान लोहा नगरपरिषदेसाठी झालं. कुंडलवाडी इथं 79.39, देगलूर 71.31, बिलोली 75.65, उमरी 71.53, मुदखेड 73.55, भोकर 75.27, हिमायतनगर 77.71, किनवट 74.27, हदगाव 65.80 तर कंधार नगर परिषदेसाठी 76.02% मतदान झालं. 21 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. जिल्ह्यातल्या 11 स्ट्रॉंग रूममध्ये द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान धर्माबाद आणि मुखेड नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून या ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातल्या श्री खंडोबा देवस्थान माळेगाव इथली यात्रा 18 ते 24 डिसेंबर या कालावधीत भरणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यात्रेत सर्व सुविधा उपलब्ध राहतील. संबंधित सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करून समन्वयानं काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. नायगाव, लोहा, हिमायतनगर, मुखेड, देगलूर, मुदखेड तालुक्यात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. कृष्णूर एमआयडीसी भागात बिबट्यानं कामगार तसंच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला होता. तसंच अनेक ठिकाणी पशुधनाचाही फडशा पाडला. या पार्श्वभूमीवर वनविभागानं 15 पथकं जिल्ह्यात तैनात केली असून नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव पार पडला. यात सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळालं. उपविजेतेपद मुंबई विद्यापीठाला आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळालं. राज्यातल्या 24 विद्यापीठातले 3307 खेळाडू यात सहभागी झाले होते. नांदेड मुंबई ही विमानसेवा येत्या 25 डिसेंबरपासून सुरू होत आहे. स्टार एअर कंपनीची ही विमानसेवा असून स्टार कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणीही सुरू झाली आहे. नांदेडहून सध्या पुणे, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आणि दिल्लीसाठी विमानसेवा सुरू आहे. माता बाल संगोपन, कुटुंब कल्याण आणि नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नांदेड जिल्ह्यानं राज्यात उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये स्थान पटकावलं आहे. जिल्ह्यानं माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याचं स्पष्ट झालं आहे. नांदेड इथं जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्या हस्ते झाला. सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून त्यांचे ऋण फेडण्याची संधी असून प्रत्येकानं ध्वजदिन निधीस आपलं योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. राज्य शासनाच्या 150 दिवसीय ई गव्हर्नन्स कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयानं व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणालीची सुरुवात केली आहे. नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि सुलभ प्रशासनाचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. चॅटबॉटमध्ये नागरी सेवा, वरिष्ठ अधिकारी आणि विभागनिहाय संपर्क, जिल्हाधिकारी शाखांची माहिती, शासकीय योजना आणि आरटीएस सुविधा, आपत्ती व्यवस्थापन, तक्रार निवारण प्रणाली, जमीन आणि महसूल इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात 1 लाख जलतारे निर्माण करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे. या जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ आणि जागतिक मृदा दिन कंधार तालुक्यात शिरशी खुर्द इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. याच अनुषंगानं मनरेगा विभाग आणि भारत रुरल लाईव्हलीहूड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं नांदेड जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प राबवला जात आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीनं 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यामध्ये 1162 मालमत्ताधारकांनी थकबाकीवरील शास्तीत 80% सूट योजनेचा लाभ घेतला. यात महानगरपालिकेकडे मालमत्ताधारकांनी 2,17,00,000 रुपये मालमत्ता करापोटी भरणा केला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे त्या दिवशीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.